तर प्रेक्षक मित्र हो, कथा असणार आहे बँक चोरी. तर या लुटेऱ्यांनी बँक कशा पद्धतीनं चोरली आहे हे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर एका गावामध्ये 4 तरुण असतात. ते दहावी झालेले असतात, चारीची चारी, आणि ते पक्के मित्र असतात. त्यामुळं त्यांच्या डोक्यात येतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण खूप दिवसापासून असंच बसलो आहे. त्यामुळं ते ठरवतात की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यातला एक जण बोलतो की आपण काय करू, एका बँकेमध्ये दरोडा टाकू. ते केल्याने आपण लवकरात लवकर श्रीमंत पण होऊ, झटपट श्रीमंत होऊ. त्यानंतर ते चौघंही वेगवेगळ्या गावात जातात, चौकशी करतात. बँक कुठं आहे, बँकेपासून काय काय जवळ आहे, कोणती बँक आपल्यासाठी सोपी राहील, ही सगळी काही चौकशी करतात. त्यानंतर त्यांना एक बँक सापडते. ते बँकेसमोरच एक त्यांना गाळा पण सापडतो. कारण त्यांना काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये भयानक प्लॅनिंग चालू असतं. ते आधी तर बँकेत जाऊन चौकशी करतात, कॅश वगैरे किती येते किती जाती. त्यानंतर समोरच एक गाळा असतो 300 सेंटीमीटरच्या आसपास. तो मला वाटतं 300 मीटर किंवा असा काहीतरी गाळा असतो. त्या गाळ्यावर जाऊन ते विचारपूस करतात, हा गाळा कोणाचा आहे. त्यानंतर तिथल्या मालकाचा नंबर घेतात. मालकाकडून हे भाडे तत्वावर 1 महिन्याचं त्याला भाडं पण देऊन टाकतात, 12-13 हजार रुपये. भाडं दिल्यानंतर तो दुकानदार त्यांचे कागदपत्र घेतो. तर त्या मुलांनी कागदपत्र पण डुप्लिकेट बनवलेले असतात. ते कागदपत्र तो व्यक्ती घेतो आणि पैसे घेऊन निघून जातो. त्यानंतर ते ठरवतात की आता आपल्याला इथं खताचं दुकान टाकायचं आहे. त्यानंतर ते दुकानाची सर्व काही तयारी लावतात, सगळं काही सामान आणतात, गोण्या वगैरे आणतात खताच्या. आणि ते झाल्यानंतर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की खताचंच दुकान का? तर हे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की समजेल. तर त्या ठिकाणी ते लोक जेव्हा सर्व काही सामान लावतात, त्यानंतर दोघंजणं वर थांबतात आणि त्या दुकानाच्या खालीच एक 10 फुटाचं तळघर असतं. त्या तळघरामध्ये त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं. इथून ते बघतात मोबाईलवर की नेटवर्क कसं आहे आणि आपल्याला नक्षा कसा आहे, बँकेला कोणत्या दिशेने आपल्याला फोडावं लागेल, ते प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं. आधी तर ते बँकेत जातात, 4 दिवस जातात आणि एक जण जातो, दररोज एक जण, आणि चौकशी करतो बँकेमध्ये किती कॅश आहे, त्यानंतर लॉकर कुठं आहे, ते सगळं काही दिशा वगैरे काढतात. ते काढल्यानंतर 2 जणं, असं त्यांचं रुटीन ठरलेलं असतं, 2 जणं थकले की 2 जणं वर यायचं. म्हणजेच खाली 2 जणं त्या सुरंगच्या दिशेने, म्हणजे त्या जे खाली तळघर आहे त्या तळघरातून एक सुरंग पाडत असतात आणि ती माती गोणीमध्ये भरून एका टेम्पोच्या सहाय्याने लांब टाकून येत असतात. त्या ठिकाणी दोघंजणं दिवसा काम करतात आणि दोघंजणं वर दुकानावर थांबतात. ते झाल्यानंतर जे दोघंजणं थकतात ते वर येतात आणि वरचे दोघंजणं खाली जातात. अशा पद्धतीनं रुटीन त्यांचं सुरू असतं. आणि त्यावरच काही बाजार मार्केट असतं. त्यामुळं जर आवाज जर आला तर तो आवाज त्या गर्दीमुळं किंवा त्या आवाजामुळं तिथंच दाबून जायचा, खोदकामाचा आवाज. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांचं काम 6 महिने सुरू राहतं. एक दिवस असा येतो की 3 दिवस बँकेला सुट्टी असते, शनिवार, रविवार आणि सोमवार असे 3 दिवस सुट्टी असते. त्यानंतर ते प्लॅनिंग ठरवतात की आपलं आता फक्त 10 ते 12 फुटाचं खोदायचं काम राहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ह्या 3 दिवसामध्ये हे खोदकाम करायचं आहे आणि आपल्या जे ठरलेलं आहे त्या ठरलेल्या याला आपल्याला सुरुवात करायची आहे, तर चोरी करायची आहे असं ते ठरवतात. आणि त्या बँकेशेजारीच आणखी एक बँक असते आणि पलीकडंच एक दागिन्याचं दुकान असतं. तर त्या ठिकाणी त्या 2 ठिकाणी पण ते सुरंग पाडतात आणि हा 3रा रस्ता, म्हणजे असं 3 ठिकाणी ते चोरीचं प्लॅनिंग करतात. त्या ठिकाणी होतं असं की एक दिवस जेव्हा दुकानावर एक जण अरबाज नावाचा व्यक्ती असतो, तोच असतो फक्त. बाकी 3 जण रूमवरच असतात डेली रुटीनप्रमाणे. आणि तो सकाळी लवकर येतो दुकान उघडत असतो. तर होतं असं की बटाट्याची गाडी बाजारामध्ये येते बटाटे घेऊन जाण्यासाठी आणि 3 गाड्या असतात. ते 3ही गाड्या बटाटे भरतात आणि एक गाडी तिथून निघते. पण होतं असं, 3री जी गाडी आहे ती 3री गाडीच्या वजनाने तिथं ते टायर त्या सुरंगमध्ये फसतं. सुरंग त्यांनी बनवलेलं असतं पण जास्त खोल नसतं, ते थोडंसं वरच असतं. त्यामुळे त्याचं टायर तिथं फसतं. फसल्यानंतर लोकांना वाटतं खड्डा असेल किंवा काय असेल, खूप जणं लोटण्याचा प्रयत्न करतात पण ट्रक काही लोटत नाही. त्यानंतर त्या ठिकाणी बुलडोझर बोलवतात आणि त्या बुलडोझरच्या मदतीनं ते ट्रक बाजूला काढली जाते. त्यानंतर तिथं ती सुरंग फुटलेली असते. ते सुरंग फुटल्यामुळं सर्वांना प्रश्न पडतो की हे काय आहे, गुफा तर नाही, इथं काहीतरी खजिन्याचं काम दिसतंय. आणि त्या ठिकाणी 1-2 जण आतमध्ये उतरतात आणि बघतात तिथं खूप खोदायचं सामान पडलेलं असतं.
तर ते सामान बघून काहींना वाटतं हे काहीतरी वेगळीच भानगड आहे. त्यानंतर ते स्थानिक पोलिसांना कॉल करतात आणि बोलून घेतात. त्यांना सांगतात की असं असं आहे, तुम्हाला लवकरात लवकर यायला हवं. त्यानंतर स्थानिक पोलीस त्या ठिकाणी येतात आणि त्यांना ते लोक सांगतात की इथं खूप अवघड आहे, हे बघून घ्या तुम्ही. त्यानंतर पोलीस बघतात. पोलिसांना सर्व काही ते चेक करत असतात आणि जेव्हा हे त्या व्यक्तीला अरबाजला कळतं की आपली सुरंग जी आहे ती फुटलेली आहे, त्यानंतर अरबाज लगेच ते 3 जणांना कॉल करतो आणि सांगतो तुम्ही इथून पळ काढा, आपल्याला जे करायचं होतं ते सक्सेस होणार नाही, सुरंग आपली पोलिसांच्या हाती लागली आहे. त्या ठिकाणी ते तिघंही पळ काढतात. तर पोलीस त्या अरबाजला धरायला दुकानावरच जात असतात. तेवढ्यात अरबाज तिथून पळ काढतो आणि तो पळून जातो. त्यानंतर पोलिस तिथून बघतात ती सुरंग खताच्या दुकानापासून तर बँकेपर्यंत असते आणि त्यामध्ये 2 रस्ते पण असतात, एक दागिन्याच्या दुकानाकडं, एक दुसऱ्या बँकेकडं. पोलिसांना असं वाटतं काय जबरदस्त प्लॅनिंग आहे यांचं. त्यानंतर ते गाळा मालकाला बोलवून घेतात आणि त्या गाळा मालकाला विचारतात, काय हो, या दुकानाचे कागदपत्र आणि ते सगळं तपासलं आहे तुम्ही, ज्याला भाडोत्री दिलं तर त्याचे कागदपत्र कुठे आहे? त्या ठिकाणी दुकानदाराचा मालक जेव्हा कागदपत्र देतो ते सगळे काही खोटे कागदपत्र असतात. त्यानंतर पोलीस खूप शोध घेतात. त्या ठिकाणी एक जण पोलिसांच्या हाती लागतो, अरबाज हाती लागतो. तर अरबाज हाती लागल्यानंतर अरबाजला पोलीस रिमांडमध्ये घेतात आणि विचारपूस करतात. अरबाज मग सगळं काही खरं खरं सांगतो, आम्ही कुठले आहोत, काय आहोत, त्यानंतर आमचा काय प्लॅनिंग होता. तर तो सांगतो की आमचा फक्त बँक लुटायचा प्लॅनिंग होता, दुसरं काहीही नाही. त्यानंतर अरबाजच्या मदतीनं त्या तिघांनाही पोलीस पकडतात आणि 4 जणांनाही त्या ठिकाणी कोर्टामधून शिक्षा होते. तर मित्रांनो, जर या चौघांनी जर ते 10वी शिकलेले होते, अडाणी होते, जर चांगल्या पद्धतीनं जर काहीतरी केलं असतं तर नक्कीच हे यशस्वी झाले असते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.